जय शिवराय मित्रांनो. तुम्ही जर पीएम किसानची केवायसी करत असाल आणि तीही घर बसल्या करण्यासाठी पीएम किसानचं ऍप्लिकेशन डाउनलोड करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाचं अपडेट आहे. मित्रांनो, 30 जून 2026 पूर्वी देशभरातील पीएम किसानच्या लाभार्थ्यांना ई केवायसी करण्यासाठीचं आवाहन करण्यात आलेलं आहे. राज्यामध्ये याच्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. 30 जून 2026 पूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ज्यांची केवायसी बाकी आहे अशा शेतकऱ्यांनी आपली केवायसी करून घेण्यासाठीचं आवाहन करण्यात आलेले आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात केवायसी करत आहेत आणि केवायसी करत असताना सीएससी सेंटरवरती बायोमेट्रिकनं याचबरोबर पीएम किसान ऍप्लिकेशनच्या माध्यमातून फेस ऑथेंटिकेशननं पूर्ण केली जात आहे. आता सीएससी सेंटरवरती गेल्यानंतर काही पैसे लागतील म्हणून बरेच सारे लाभार्थी घर बसल्या पीएम किसानच्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आपली केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि मित्रांनो, हीच बाब माहीत असल्यामुळे याचा दुरुपयोग करण्यासाठी, याचा गैरफायदा घेण्यासाठी पीएम किसानचं एपीके ऍप्लिकेशन ची लिंक शेअर करून त्याच्या माध्यमातून फसवणूक केली जात आहे. त्याच्यामुळे हे ऍप्लिकेशन जर कोणी व्हॉट्सअपवरून शेअर करत असेल तर अशा प्रकारची कुठलीही एपीके फाईल डाउनलोड करू नका, ती इन्स्टॉल करू नका, जेणेकरून आपला मोबाईल हॅक केला जाणार नाही किंवा आपली पुढे आर्थिक वगैरे फसवणूक केली जाणार नाही. मित्रांनो, एपीके फाईल ह्या मोस्टली व्हायरस फाईल दिलेल्या असतात. त्याच्या माध्यमातून तुमचे फोन हॅक करणं, त्याच्यातील डाटा घेणं किंवा बँकेच्या संदर्भातील ट्रान्झॅक्शनच्या संदर्भात काही करणं, अशा बाबी याच्यामधून घडून येतात. जर तुम्हाला स्वतः पीएम किसानचं ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायचं असेल तर गुगल प्ले स्टोअर वरती जाऊन पीएम किसान ऍप्लिकेशन सर्च करून त्या ठिकाणी डाउनलोड करूनच केवायसी करा. अन्यथा कुणीतरी दिलेलं ऍप्लिकेशन, कुठल्या तरी आलेल्या लिंक, व्हायरल झालेले हे एपीके ऍप्लिकेशन डाउनलोड कराल तर तुमचं व्हॉट्सअप हॅक होईल, तुमचा इतरही सगळा डाटा जो आहे तो चोरीला जाऊ शकतो. तर मोठ्या प्रमाणात आता ही ई केवायसीची माहिती शेअर केल्यामुळे हे ऍप्लिकेशन देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात शेअर केलं जात आहे आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणात हे पीएम किसानचं ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून लोकांचे फोन हॅक केले जात आहे. तर अशा प्रकारची आपली फसवणूक होऊ नये यासाठी अधिकृत असं पीएम किसानचं गुगल प्ले स्टोअरवरून ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा किंवा जवळच्या सीएससी सेंटरवरती जाऊन बायोमेट्रिकच्या माध्यमातून आपली केवायसी पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.